जय शिवराय मित्रांनो, राज्यातील गेल्या काही दिवसापासून नवे तब्बल 1 वर्षापासून ठिबक सिंचन तुषार सिंचनच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं थकीत असलेलं ठिबक सिंचन तुषार सिंचन त्याचबरोबर मागेल त्याला शेततळ्याचं पूरक अनुदान वितरित करण्यासाठी आज निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी वितरित करण्यासंदर्भातील एक महत्त्वाचा GR देखील आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या प्रतिथेंब अधिक पीक या योजनेच्या अंतर्गत जे काही अनुदान दिलं जातं, या अनुदानाबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 354 तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी पूरक अनुदान दिलं जातं, ज्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25% आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 30% अशा प्रमाणामध्ये हे पूरक अनुदान दिलं जातं। मागेल त्याला शेततळ्यासाठी 75,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यभरामध्ये राज्यातील 354 तालुक्यामध्ये मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना ही योजना राबवली जात आहे। आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दिवसापासून अनुदान वितरित करण्यात आलेलं नव्हतं। शेतकरी मोठ्या विवंचनेत होते। मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2024-25 या वर्षासाठी 400 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती आणि याच्यापैकी आता 144 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचनच्या बाबीसाठी 80% अनुदान दिलं जातं म्हणून आणि पाण्याचा अपव्यय टाळता यावा, योग्य त्या पद्धतीने सिंचन व्हावं म्हणून हे ठिबक सिंचन तुषार सिंचन खरेदी करण्यात आलेलं होतं। परंतु गेल्या अनेक दिवसापासून हे अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवरती एक आर्थिक संकट ओढवलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये आता हे अनुदान मिळाल्यानंतर त्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। हे अनुदान वितरित करण्यासाठी आता हा 144 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आशा करूयात या महिन्याच्या शेवटपर्यंत या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जातील। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु अतिशय मंद गतीने हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। आशा करूयात उर्वरित असलेला 200 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी देखील मार्च पूर्वी वितरित करून जे काही शेतकरी पेंडिंग राहतील त्यांना देखील या ठिकाणी दिलासा दिला जावा। मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय होता, एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होता, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।